छत्रपती संभाजीनगर येथील कन्नड तालुक्यातील बस डेपोची असलेली गाडीमध्ये धुळ्यावरून संभाजीनगरकडे जात असलेल्या बसमध्ये एका वयोवृद्ध महिलेची अचानक तब्येत बिघडली। त्यांना अस्वस्थता जाणवत असल्यामुळे वाहक चव्हाण मॅडम यांनी तात्काळ त्यांना प्राथमिक उपचार म्हणून शुगर लेवल वाढविण्यासाठी चॉकलेट दिले। त्यानंतर त्यांनी कन्नड शहरात असलेल्या जाधव हॉस्पिटल येथे भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला। त्यावेळेस त्या बसकडे तात्काळ जाधव हॉस्पिटल येथील डॉक्टर तसेच नर्सिंग स्टाफ तात्काळ दाखल झाले। त्यांनी लागलीच त्या वयोवृद्ध महिलेची तपासणी केली असता महिलेला तात्काळ जाधव हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट करण्यात आले। सदरील महिलेसोबत एक व्यक्ती ज्यांना बोलता येत नाही तसेच एक लहानसा मुलगा होता। आता सध्या त्या महिलेची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। एकदम गाडीमध्ये थोडंसं गार पडल्यानंतर त्यांचं नातेवाईकाचा लहान मुलगा होता, त्यांच्याकडे फोन आला, त्यांनी माझ्याकडे बॅग लावलं। मी बघितलं तर मग आता मी म्हणजे घाटाच्या युटर्नवर होते, माझ्याकडे काही चान्स नसताना मी ह्याचं पण दुसऱ्याकडनं चॉकलेट घेऊन त्यांना खाऊ घालून इथपर्यंत आणलं आणि सरांना फोन केला। अचानक शुगर लेवल कमी झालं। कोणती गाडी आहे? संभाजी कन्नड। कुठून बसलेले होते पेशंट? धुळ्यावरून। प्रतिनिधी रवींद्र खरात, NTV न्यूज मराठी, संभाजीनगर।